मागील काही दिवसांपासून कोकणामध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढतोय, त्याचबरोबर किनारपट्टीवरती वाऱ्याची गती ही वाढते। आपण पाहू शकताय की गुहागर किनारपट्टीची दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्यांची गती आहे ही या ठिकाणी वाढलेली आहे। समुद्राला मोठ्या प्रमाणामध्ये उधाण आलेलं आहे, उंच लाटा या ठिकाणी उसळलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पावसाळ्यामधलं हे वातावरण आहे आणि हे अनुभवण्यासाठी पर्यटक देखील मोठ्या संख्येने ह्या किनारपट्टीवरती येतात आणि हा जो आनंद आहे हा एन्जॉय करत असतात। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। मी पर्यटकांशी जाणार आहे, बातचीत करणार आहे। कुठून आलाय सगळे तुम्ही लोक? आम्ही मुंबईवरून आलो आहोत, शिवडीवरून। ॲक्च्युली आम्ही इथं आलो होतो आमच्या फ्रेंडच्या घरी, तिच्या घरी गुहागरमध्ये। तर ती बोली चला बीचवर जाऊ, म्हणून आम्ही या बीचवर आलो आहोत। हा गुहागरचा बीच खूप सुंदर आहे, इथलं सगळं वातावरणच खूप छान आहे आणि थोडा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे खूप छान झाडी हिरवळ, आम्हाला खूप मजा आली इथे आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं। सांगण्याला आनंद होतोय। योगायोगानेची आमची इकडची पिकनिक म्हणजे मणीधाणी सुद्धा नसताना सुद्धा आम्ही असं सहज बोलता विचार केला की कुठेतरी पावसाळी पिकनिक नेली पाहिजे म्हणून। तर शेजारच्या काकी म्हणाल्या की चला आपण सहज माझ्या घरी चला जाऊया, म्हणून आम्ही आज सकाळी तिकडे मुंबईवरून उतरलो आणि म्हटलं चला फिरायला जायचं। आणि खरोखर आल्यानंतर इतका आनंद आणि इतका मोठा समुद्र बघायला छान वाटतंय, मन प्रसन्न, झाडांचं इकडचं क्लायमेट बघून खूप छान वाटलं। फक्त जरासं मनात आम्हाला बीचची मजा घ्यायची होती, पण पावसाअभावी गेलो नाही, पण खूप आम्ही खुश झालो आणि अजूनही त्याची मजा घेत आहोत। आम्ही अजूनही इथे थांबलेलो आहोत। तू एकटी आलीस इथे, बाकीच्या मैत्रिणी वगैरे आलेल्या नाहीत? मिस होतंय। श्रुती, साक्षी आमच्या खास फ्रेंड आहेत, त्या नाही आल्यात आमच्या ग्रुपमधल्या। दोघं नेक्स्ट टाइम त्यांच्या इथे घेऊन येणार आहे, त्यांना कोकण दाखवणार आहे, गुहागरचं कोकण काय आहे दाखवायचं आहे। खरं इथे खूप वेगळं, आम्ही पहिल्यांदा आलो गुहागर काय आहे बघायला। आम्हाला गुहागर माहितीच नव्हतं आणि एवढं भारी आहे, बीचेस वगैरे चारी बाजूनी बीच आहेत, इथे झाडं वगैरे हिरवगार, एवढं वातावरण, निसर्ग पीस एवढं छान आहे इथे। खरंच आम्ही ब्लेस्ड आहोत, परत नेक्स्ट टाइम येणार इथे खरं नक्की। तुला कसं वाटतंय? सगळं फिरलीस तू, आजूबाजूचे परिसर पाहिलीस, कोकणचा किनारा पाहिलीस? खूप छान आहे वातावरण इथे, झाडं, बीचेस आणि खूप म्हणजे छान वातावरण। इवन इकडचे मंदिर पण खूप हिस्टॉरिकल आहेत, तर तुम्ही पण कधी गुहागरला याल तर प्लीज ते मंदिर व्हिजिट करा, खूप छान आहेत मंदिरं। आणि इवन बीचेसला पण खूप व्हिजिट करा, खूप छान वातावरण आहे इकडचं। काय प्लॅनिंग केला होता? किती लोकांची टीम या ठिकाणी आली तुम्ही आणि कसा प्लॅनिंग आहे सगळा? आमचा प्लॅनिंग म्हणजे आम्ही एक म्हणता आम्ही 10 जणी निघालो आणि म्हटलं आम्ही इकडे आलेलो आहोत, आमच्या इथे काकींचं घर आहे आणि त्या काकी म्हटलं चला तुम्हाला जर गुहागरचं बीच बघायचं आहे तर। आणि मला तर खूपच उत्सुकता होती, कारण मी मोबाईलवर रीलला इकडची सगळी गावं पाहिली, खूप पाहिलं, पण आमचं इकडे कोण नसताना सुद्धा त्या काकी म्हटलं अरे आम्ही आहोत ना गुहागरला चला। तर आम्ही अचानक हा बेत केला आणि योगायोगाने आम्ही आज इकडे पोहोचलो। आणि मेन म्हणजे पावसाने एवढी साथ छान दिली आहे, थोडासा पाऊस कमी आहे पण तो निसर्ग इतका सुंदर दिसतोय ना की मन खुश झालं की न प्लॅनिंग करता इतकं काही आम्हाला बघायला मिळालं। काय पाहिलं तुम्ही? काय पाहिलं अजून? मी काही मंदिरच बघितली यांच्यामुळे खास आणि यांच्या मिस्टरमुळे आम्हाला सगळं, आम्हाला गुहागरचे बीचेस आणि सगळे मंदिरं ते सगळं आम्हाला एकदम गाईड करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण गुहागर हा किती सुंदर आहे आम्हाला कळून आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।